आज आपण बघणार आहोत 9.3 सराव संचिकेवर बघतोय त्यातला पहिला प्रश्न बघतोय। त्याच्या अगोदर फॉर्म्युले लक्षात घ्या। अर्धगोलाचे घनफळ भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ पेज नंबर 120 वरती आणि 122 वरती हे दोन्ही पण फॉर्म्युले लक्षात घ्या। त्याच्यावरतीच आपण आता हे उदाहरण सॉल्व करणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न बघा। खाली दिलेल्या संख्या गोलाची त्रिज्या दर्शवतात। काय दर्शवतात? गोलाची त्रिज्या। आता जो r बरोबर 4 सेंटीमीटर आहे तिथे आपण कशाचा फॉर्म्युला वापरणार आहे? गोलाचे वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला वापरणार आहोत। मग 4 पाया r वर्ग, मग 4 पाया r वर्ग, मग हा 4 लिहिला इथे बरोबर। पायाची किंमत काय आहे? 3.14 गुणिले r ची किंमत किती आहे? 4 इथे वर्ग आहे म्हणून इथे काय टाकला? वर्ग टाकला। मग 4 गुणिले 3.14 गुणिले 4 चा वर्ग, मग 4 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 4 या सगळ्यांचा गुणाकार करून त्यामध्ये उत्तर किती येतं? 296। मग गोलाचे घनफळ काढायचे। त्याचा फॉर्म्युला 4/3 पाया r चा घन मीन्स क्यूब। मग 4/3 गुणिले 3.14 पायाची किंमत किती आहे? 3.14 गुणिले r चा 4 चा घन, मग 3.14 गुणिले 3 4/3 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 चे 3 वेळेस मी काय केला? गुणाकार केला। मग बघा एवढ्या पण संख्येचा एक गुणाकार करून त्याला कितीने भागायचा? 3 ने भागल्यानंतर काय येतं? 267.95 अशा प्रकारे गोलाची त्रिज्या दर्शवली आहे। पहिलं त्यांचं 200.96 आणि 267.95 अशा प्रकारे आपण पहिलं उदाहरण सॉल्व केलेलं आहे। समजलं का तुम्हाला? त्याच्यासाठी काय करावं लागेल? फॉर्म्युला काढायचा। त्यातच आता आपण दुसरं बघत आहोत। त्याच्यामध्ये दुसरं काय दिलेलं आहे? r ची किंमत काय दिलेली आहे? 9 दिलेली आहे। मग इथे तसंच हाच फॉर्म्युला इथे मेन्शन करायचा। ह्या फॉर्म्युल्यानुसार तिथे टाकायचं सूत्रामध्ये। इथे वर्ग येते इथे वर्ग काढायचा, इथे क्यूब येते इथे काय काढायचा? क्यूब। इथे आणि इथे उत्तर तुमचं अलग अलग येणार आहे, कारण पहिल्यांदा वर्ग काढतो नंतर काय काढतो? घन काढतो। घनाला किती वेळेस गुणाकार करावा लागतो? आणि वर्गाला 2 वेळेस। अशा प्रकारे दुसरं पण जसं मी पहिले एक्सप्लेन केलेलं आहे, पहिले सोडवलेलं आहे तसं दुसरं पण सोडवायचं आहे सोप्या पद्धतीमध्ये। बघा जो हा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये 4 पायाची किंमत 3.14 r किती आहे? 9 चा वर्ग। व्हेरी गुड। मग सांगा इथे काय करायचं? 4 गुणिले 3.14 गुणिले 9 गुणिले 9, मग यांचा सगळ्यांचा काय केला? गुणाकार। इथे काय आलं मग? 1017.95 1017.36। मग इथे आपण गोलाचे घनफळाचा फॉर्म्युला लिहिला। कसला फॉर्म्युला लिहिला? इथे कसला फॉर्म्युला लिहायचा आहे? वक्र पृष्ठफळाचा आणि इथे गोलाचे घनफळ। मग बघा 4/3 गुणिले 3.14 गुणिले 9 चा घन, 9 चा घन बघा इथे 9 गुणिले 9 गुणिले 9 4 गुणिले 3.14 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 एवढ्याचा गुणाकार करायचा, त्याला 3 ने भागायचं, तेव्हा 3052.8 अशा प्रकारे तुमचं दुसऱ्याचंही उत्तर निघालेलं आहे। खूप सोपं समीकरण आहे हे। तिसरं बघा 3.5 r ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी? 3.5। इथे 4 पाया r वर्ग कसला फॉर्म्युला आहे रे हा? वक्र पृष्ठफळाचा। तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथे वर्ग येते इथे वर्ग टाकला, वर्ग मग 3.5 गुणिले 3.5 तर त्यांचं सगळ्यांचं काय केलं? इथे आपण गुणाकार केला। तर इथे कसा फॉर्म्युला वापरला? गोलाचे घनफळाचा फॉर्म्युला वापरला। इथे वर्ग आहे तिथे काय आहे? घन। तर इथे घन टाकला आणि 3.5 गुणिले 3.5 गुणिले 3.5 यांचा सगळ्यांचा गुणाकार करून त्याला 3 ने काय करायचं असतं? तर तुमचं उत्तर काय आलं? 179.50। अशा प्रकारे पहिल्या प्रश्नातले आपल्या पहिला दुसरा आणि तिसरा आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे। आता आपण त्यातला दुसरा प्रश्न बघणार आहोत।
आपण बघत आहोत त्यातला प्रश्न दुसरा बघत आहोत बघा. 5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. त्यांनी आपल्याला भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायला लावलेले. त्यांनी आपल्याला ऑलरेडी त्रिज्या दिलेली. त्रिज्या किती दिलेली आहे? 5. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि भरीव गोलाचे वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2 पाय r वर्ग. मग त्याचा आपला फॉर्म्युला बघा 2 गुणिले 3.14 गुणिले 5 चा वर्ग. मग 5 चा वर्ग 5 गुणिले 5. तर त्या सगळ्यांचा मी काय केलं इथे गुणाकार केला. तर गुणाकार काय आला? 157 157. तर इथे एकूण वक्र पृष्ठफळ, एकूण अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि भरीव वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला लिहिला. काय तो फॉर्म्युला? 3 पाय r वर्ग. अर्धगोलाचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय r वर्ग. बघा फॉर्म्युला इथे कसं आहे आणि इथे कसं आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज होता कामा नाही. तर फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग 3 इथे घेतला, पायाची किंमत 3.14. r किती आहे? 5 चा वर्ग. 3 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 5. याचा सरळ गुणाकार किती आला? 235.5. मग बघा अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आले 157 आणि एकूण वक्र पृष्ठफळ आले 235.5. त्यातला आता आपण तिसरं बघत आहोत. तिसरं काय आहे? 2826 सेमी वक्र पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. आता आपल्याला गोलाचे घनफळ काढायला लावलेले. त्यांनी आपल्याला ऑलरेडी वक्र पृष्ठफळ दिलेले किती आहे? 2826. मग इथं गोलाचे घनफळाचा फॉर्म्युला काय आहे? 4 पाय r वर्ग. मग आता आपण इथे फॉर्म्युला टाकला r चा वर्ग. आपण त्यांनी r दिलेला नाही म्हणून आपण आता r काढत आहोत. काय काढत आहोत? r काढणार आहोत. मग बघा या दोघांचा गुणाकार केला. यांनी ह्या संख्येला काय करायचंय? डिवाइड करायचंय. मग 9 गुणिले 314. याने याला भागल्यानंतर उरलेली अमाउंट काय उरली? 9. म्हणून 314. 9 गुणिले 314 इंटू 1. बरोबर की नाही? या दोघांचा गुणाकार केला 4. मग आपण इथे काय घेतला? 100. 100 वरती घेतलं, इथे काय लिहिलं? 314. किती चोक 100? 25 चोक 100. आणि हा हे गेला आणि हे पण कट झालं. उरला काय आपला? 9. मग 9 हा 5 हा 25 हा कोणाचा वर्ग येतो रे? 5चा. आणि 9 हा कोणाचा वर्ग येतो? 3चा. मग 5 त्रिक 15. म्हणून आपला r काय आला? 15 आला. मग आधी आपण r काढून घेतला. r होता का? नव्हता. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? गोलाचे घनफळ काढायचे आहे. मग सूत्र लिहिलं गोलाच्या घनफळाचं 4/3 पाय r क्यूब. घन 4/3 गुणिले 3.14 गुणिले 15 चा घन. मग 15 चा घन म्हणजे किती वेळेस गुणाकार करायला लागेल? लिहिलाय का मी इथे 3 वेळेस? हो. मग एवढ्याचा मी गुणाकार केला आणि 3 ने भागल्यानंतर किती उत्तर आलं? 14,130 सेंटीमीटरचा क्यूब. समजला? अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने लिहिलेला आहे. आता आपण बघत आहोत चौथा प्रश्न. 38,808 सेमी घनफळ असलेल्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. कशाचे पृष्ठफळ काढा? गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा. बघा वक्र पृष्ठफळाचा आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. इथे लिहिला, पायाची किंमत टाकली आणि r घन लिहिला, कारण r दिलेला नाही. त्याच्याकरता आपल्याला आधी काय काढावं लागणार आहे? r काढावं लागणार आहे. या संख्या फक्त खालीवर मी करून घेतल्या. यांचा एवढ्याचा मी काय केला? गुणाकार केला. तर किती आला? 9,261. 9,261 हा कोणाचा वर्ग येतो रे? 21. तर इथे काय लिहिलेलं आहे मी? 21. तर पुढे बघा 4 पाया r चा वर्ग. इथे पूर्ण फॉर्म्युला टाकला. r आपल्याला 21 मिळालेला आहे. मग 21 चा वर्ग. 21 गुणिले 21 22 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 4 एवढ्याचा गुणाकार केला. त्याला मी 7 ने भागलं. तर किती उत्तर आलं? 5,544. अशा प्रकारे आपल्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे. त्यातलंच पाचवा बघा. एका अर्धगोलाचे घनफळ 18,000 पाया सेमी आहे. तर गोलाचा व्यास काढा. काय काढायचा आहे? गोलाचा व्यास. गोलाचा व्यास काढायचा आहे. तर बघा 18,000 सूत्र काय आहे? पाया r घन. मग पायाची किंमत काय
तर किती आला 27,000. तर बघा 30 चा घन 27,000 हा कोणाचा वर्ग आहे 30. मग 30 r किती आला 30. मग उरला काय आपला 2 30 दुना 60. किती आला मग त्याचा व्यास 60 हा त्याचा काय आला व्यास आला. अशा प्रकारे आपण 9.3 हा सराव संच एकदम सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. कोणाला काही क्वेरी असेल तर तसं सांगा. समजलं का?